नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अमावस्येला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे, अमावस्येचं महत्त्व काय हे बघून घेणार आहोत। अमावस्येची सेवा म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण लक्ष्मीची सेवा करत असतो। अमावस्या प्रारंभ दिनांक 24 जून 2025 रोजी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 25 जून 2025 बुधवारी दुपारी 4:02 समाप्त होत आहे। तर अमावस्येचे महत्त्व काय हे आपण जाणून घेणार आहोत। स्कंद पुराणाच्या प्रभासखंडानुसार अमावस्या नरो यत्सु परान्नमोप भूत्रजते तस्य मासकृत पुण्यकर्मन दातु प्रजायते। याचा अर्थ असा आहे की अमावस्येला जी व्यक्ती दुसऱ्याचे घरचे अन्न खाते त्याचे 1 महिन्यामध्ये कमावलेले जे पुण्य असते ते दुसऱ्यास प्राप्त होते, म्हणजेच ज्याच्या घरी आपण अन्न खातो त्यांना ते प्राप्त होत असते। हे सर्व प्रभासखंड व श्री गुरुचरित्रमध्ये सांगितलेले आहे। अमावस्येला मृत पूर्वजांसाठी पितृकर्म, तर्पण, हवन, पिंडदान, श्राद्ध, आगारी म्हणजेच घास टाकणे, अन्नदान इत्यादी कर्म करणे पुण्यकारक असते, हे आपल्याला गरुड पुराण सांगत असते। अमावस्येला झाडाची फुले, पाने, फळे तोडणे निषिद्ध आहे, कारण ब्रह्महत्येचे पाप लागते, हे आपल्याला विष्णू पुराण सांगते। अमावस्येला शेतीत कामे करू नये अथवा मजुरांकडून देखील कोणतेच काम करून घेऊ नये। या दिवशी घराचा उंबरठा गोमूत्रात हळद कालवून हळदीने सारवून घ्यावा। पाण्यात जाड मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे। आपल्या घरातली सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून या सर्वांवरून नारळ 7 वेळा नारळाचा उतारा करून ते नारळ फेकून द्यायचे आहे। अमावस्येला करावयाचे विशेष सेवा कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया। 1 भैरवचंडी पाठ घरी किंवा केंद्रात केला तरी चालेल। 900 श्लोकी नवनाथ पारायण करावे, तेही तुम्ही घरी किंवा केंद्रात करू शकतात। पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी। जमल्यास नदी तीरावर किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। पंचगव्ये अंगाला लावल्यानंतर साबण लावू नये। घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन त्यावरती 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासूक्त म्हणून घरात व बाहेर टाकल्याने घराचे वाईट शक्ती, आपल्या जे घरात वाईट शक्ती असते किंवा इतर सर्व प्रकारच्या बाधेंपासून संरक्षण होत असते। करणी बाधा कृत्यांपासून संरक्षण होते। अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व सेंद्रिय देवी देवतांचा म्हणजेच मावल्या असो, म्हसोबा असो किंवा मुंजा या सर्व देवांची हार, नारळ, खडीसाखर यथाशक्ती दक्षिणा ठेवून मानसन्मान करावा। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा किंवा घराचा, दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळाचा उतारा करावा। आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीमध्ये थोडेसे जाड मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून किंवा फिनेल जे केंद्रात मिळते ते टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे। हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा। आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा। उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे लागेल व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून घ्यायचे। श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा। तसेच पांढऱ्या मोहरीवरती वल्गासूक्त 11 वेळा करून त्या पांढऱ्या किंवा पिवळ्या कपड्याच्या पांढऱ्या मोहरी पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्यानेच शिवून गाडीच्या इंजिनच्या आतमध्ये तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी। घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ म्हणजे न सोललेला गोरक्षचिंच किंवा कोहळा बांधायचा आहे। अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्षचिंच आणून
त्यावरती कोणकोणत्या सेवा म्हणायच्या आहे, कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे हे आपण बघूया. हे जे पुढील मंत्र स्तोत्र आहेत ते सर्व आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात भेटून जातील. श्री स्वामी समर्थ 1 माळ जपायची आहे. श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र 1 माळ जपायचा. शाबरी मंत्र 1 माळ. नवनाथ मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचे आहे आणि वल्गा सूक्त 11 वेळा. गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यामध्ये संरक्षण पुडीसहित बांधावे. जर आपल्या घरातील अगोदरचे बांधलेले असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचरा कुंडीत टाकून द्यावे. असोला नारळ किंवा कोहळा टाकल्यानंतर कधीकधी तो खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा घेऊन किंवा असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. आता हिरण्यदान म्हणजे काय? अमावस्येच्या दिवशी स्वतः काही खाण्यापिण्या अगोदर शक्यतो 12 ते 12:30 या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये अथवा यथाशक्ती दक्षिणा आपण ब्राह्मणास दान करायचे आहे. प्रसादच म्हणून त्यांनी जर पेढा परत केल्यास खाऊ नये. ही वेळ पाळता येत नसेल तर काही हरकत नाही, मात्र देण्या अगोदर नाश्ता किंवा जेवण करू नये. दक्षिणा आपल्या क्षमतेनुसार द्यावी. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे आहे. कापूर जळत असतानाच आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करायचा आहे. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब जर निघालं तर त्याचं विसर्जन करायचं आहे. देवपूजे अगोदर नित्यसेवा ग्रंथातील पितृसूक्ताचे हवन करावे. पितरांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्वत्र यश मिळते. तसेच पितृस्तोत्र फक्त वाचन करा. आता आपण बघणार आहोत की वाहन संरक्षण सेवा कोणकोणत्या आहेत. आपले स्वतःचे जर वाहन असेल तर अमावस्येला ते स्वच्छ धुवावे. गाडीच्या सीट खाली पांढऱ्या कपड्यामध्ये शुभ्र जाड मीठ भरून ठेवावे व एका कोपऱ्यात तारेने ते बांधून ठेवावे. दर अमावस्येला गाडीवरून नारळ उतारा करताना ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असे म्हणत 7 वेळा उतरवून नारळ कचरा कुंडीत टाकून द्यायचा. दर पौर्णिमेला हातात पांढऱ्या मोहऱ्या घेऊन त्यावरती 11 वेळा वल्गा सूक्त म्हणून त्या मोहऱ्या पिवळ्या कपड्यामध्ये ड्रायव्हरच्या सीट खाली ठेवाव्या. पुढच्या पौर्णिमेला त्यावर फक्त 11 वेळा वल्गा सूक्त वाचावे. मोहऱ्या बदलवू नये, त्याच ठेवल्या तरी चालतात. वाहन सौख्य यंत्र, मारुती यंत्र, महामृत्युंजय यंत्र विधिवत रुद्र अभिषेक करून सिद्ध करावे. त्यापैकी मारुती यंत्र खिशात ठेवावे व वाहन सौख्य यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र वाहनात मीटर बॉक्स जवळ ठेवावे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो समोर लावावा. मागे डिक्कीवरती 9 ते 3 इंची किंवा एक 6 इंच पिरॅमिड ठेवावा. अधिक माहिती करता जवळील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राशी संपर्क करावा. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली चरणार्पणमस्तु. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.